कधी कधी टीम स्वतःच ठरवतो त्याला कुठे यायचं आहे. मी आहे आजगाव सावंतवाडीमधील श्री साई मंदिरमध्ये. हे एक असं ठिकाण आहे जिथे साईबाबांनी स्वतः इथे येण्याचा निर्णय घेतला. आज मी ज्या ठिकाणी उभी आहे ते एक फक्त मंदिर नाही, ही आहे साईबाबांच्या इच्छेची कथा. साईबाबांनी एका व्यक्तीला स्वप्नात दर्शन दिलं. एकदा नाही, दोनदा नाही, पुन्हा पुन्हा. जणू एकच सांगत होते, मला आजगावात यायचं आहे. त्यावेळी परिस्थिती सोपी नव्हती, मोठी रक्कम, अनेक अडचणी. पण जेव्हा साईबाबांची इच्छा असते तेव्हा मार्ग आपोआप तयार होतात. मुंबईहून साईबाबांची पवित्र मूर्ती आजगावात आणली गेली आणि हळूहळू गावकऱ्यांच्या श्रद्धेतून उभं राहिलं हे मंदिर. आज हे साई मंदिर जागृत मानलं जातं. अनेक भक्त सांगतात इथे काहीतरी वेगळंच जाणवतं. मुंबई, पुणे, गोवा सगळीकडून लोक इथे दर्शनासाठी येतात. साईबाबांची मूर्ती इतकी तेजस्वी आहे की मूर्तीकडे पाहिलं की मन शांत होतं आणि एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवते. हे साई मंदिर एक सार्वजनिक न्यास असून 1995 साली स्थापन झाल्यापासून आजपर्यंत विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे, ज्यात बाल संस्कार वर्ग, पोषण आहार योजना, स्मशानभूमी सरपण योजना, ॲम्ब्युलन्स सेवा यासारख्या उपक्रमाद्वारे त्यांची सामाजिक बांधिलकी ठळकपणे दिसून येते. इथे वर्षातून 3 उत्सव होतात. 10 मे श्री साई मंदिर वर्धापन दिवस, गुरुपौर्णिमा आणि श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सव, ज्यात विविध धार्मिक कार्यक्रम, महापूजा, आरती, भजन, महाप्रसाद, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पालखी मिरवणूक हे सगळं एक वेगळंच अनुभव देतं. तुम्हाला पण हे सगळं अनुभवायचं असेल तर साई मंदिर आजगावला नक्की या. पुढचा उत्सव येत्या 10 मेला आहे. मी पण येते, तुम्ही पण या. धन्यवाद.